शेतकरी बांधवांनो, आज आहे 18 मार्च. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. व्हिडिओ देण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे आणि मागील 3-4 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत कसल्याही प्रकारची माझ्याकडून दिली जाणारी माहिती पोहोचलेली नाही आहे. परंतु तरी देखील 3 दिवसापूर्वी जी माहिती दिलेली होती ती आणि त्या अगोदर देखील जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे ती पण विश्वासाने, अभ्यासाने तुमच्यापर्यंत पाठवलेली होती आणि त्यानुसारच राज्यामध्ये वातावरण देखील आहे आणि माझा देखील प्रामाणिक प्रयत्न असतो की तुम्हाला जी पण माहिती द्यायची तर ती खात्रीलायक असावी. असो, आपण जर आता कालचा पाऊस जर राज्यामधील बघितला तर विदर्भाच्या काही भागामध्ये जसं की नागपूर, भंडारा या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात किंवा वर्ध्यात थोडासा भाग येऊ शकतो. काहीसा हलका ते मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे. यानंतर चंद्रपूर आणि यवतमाळच्या भागामध्ये देखील हलकासा पाऊस आहे. फक्त चंद्रपूरचा जो दक्षिणेकडील भाग आहे तेलंगणाला लागून या ठिकाणी काहीशा जोरदार सरी बरसलेल्या असतील. यानंतर मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये देखील आपल्याला चांगल्यापैकी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला बघायला मिळत आहे. आणि वादळी वारा, गारपीट अशा प्रकारे हा विध्वंसक पाऊस आहे. मध्य महाराष्ट्रात सोलापूरचा दक्षिण पूर्वेकडील भागामध्ये देखील या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. तर हा जो पाऊस पडतोय तर यामध्ये नुकसान जास्त होतंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये गारपीट आणि वादळी वारा हा देखील आहे. आणि या संदर्भाची पूर्वकल्पना तुम्हाला अगोदर देखील दिलेली होती की दक्षिणेकडील मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास आणि विदर्भाचा दक्षिण पूर्वेकडील जो भाग असेल या ठिकाणी हा पाऊस जो असेल तर काहीसा जोरदार पडण्याची शक्यता आहे आणि गारपिटीचा देखील अंदाज असेल. तसंही आपण या अगोदर देखील सांगितलेलं आहे की हा जो पाऊस असेल तर हा राज्यामध्ये धिंगाणा घालण्याची शक्यता आहे. कारण की त्यासाठी ज्या पोषक वातावरण आहेत किंवा ज्या हवामान प्रणाली आहेत त्या या ठिकाणी नक्कीच कारगर अशा आहेत की हा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बऱ्याचशा पिकांचं या ठिकाणी नुकसान करणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याला याचं टेन्शन वाढणार आहे. यानंतर जर आपण काही सिस्टीम समजून घेतल्या तर बघितलं आपण अशा प्रकारे हवेची ध्रुवीय स्थिती निर्माण झालेली आहे. काहीशी महाराष्ट्राच्या आसपास देखील उत्तरेकडे दुसरे एक ध्रुवीय हवेचा पट्टा जो असेल तर तो कर्नाटकमधून उत्तरेकडील मराठवाड्याच्या आसपास किंवा मध्य महाराष्ट्र उत्तरेकडे भागापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे ढग जे असतील आपल्या या ठिकाणी आज उत्तर महाराष्ट्राकडे देखील पोहोचलेले आहे. मराठवाड्याच्या उत्तर भागापर्यंत देखील पोहोचलेले आहे आणि 17-18 तारखेपर्यंत जाण्याचा तो अंदाज देखील या ठिकाणी होता. त्यासोबतच आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगितलं पश्चिमेकडून देखील काहीशी बाष्प जे असेल तर या ठिकाणी पोहोचणार आहे आणि हे जे ढग पोहोचतील याच्या प्रभावाखाली आपल्याला आज तर पाऊस सुरू झालेलाच आहे. परंतु उद्या गुढीपाडव्या दिवशी जे असेल तर राज्यामध्ये चांगल्यापैकी वातावरण सक्रिय असेल आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल याची जर माहिती जर बघितली किंवा त्याच्यापूर्वी सध्याची परिस्थिती जर आपण काय आहे राज्यामध्ये हे जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राच्या आसपास तर एक अंदाज लावा मित्रांनो, घाट जो आहे संपूर्ण घाटाच्या पूर्वेकडील भागामध्येच हा पाऊस सक्रिय झालेला आहे. म्हणजेच हे जे बाष्प असेल तर आपल्याला राज्यामध्ये बंगालच्या उपसागरमधून काही प्रमाणात पोहोचत आहे आणि काही जे बाष्प असेल तर असं थोड्याफार भागामधून या ठिकाणी पश्चिमेकडील विदर्भाच्या आसपास पोहोचत आहे. परंतु उद्या जे असेल दाट प्रमाणामध्ये अशा प्रकारे बाष्प पोहोचेल आणि त्यामुळे जो पाऊस असेल तर आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगल्यापैकी सक्रिय झालेला बघायला मिळेल. सध्या जो पाऊस असेल तर आपल्याला पश्चिमेकडील विदर्भाचा उत्तरेकडील जो भाग आहे किंवा छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये जोरदार गडगडाट असं सध्या पाऊस चालू आहे आणि मध्य महाराष्ट्राचा देखील बहुतेक संपूर्ण जिल्ह्यामध्ये जसं की कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक त्यासह धुळ्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये देखील हा पाऊस आहे. अहिल्यानगरच्या काहीच्या पूर्वेकडील भागामध्ये देखील वातावरण तयार आहे. या ठिकाणी देखील पाऊस चालू आहे. बीड आणि धाराशिवचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी देखील सक्रिय आहे आणि आज रात्री जे असेल तर आपल्याला अहिल्यानगरच्या देखील अजून पूर्वेकडील भागामध्ये काहीसं हलकासा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो किंवा छत्रपती संभाजीनगरचा जो वैजापूर आणि कन्नडच्या आसपास जिल्हे आहेत तालुके आहेत या ठिकाणी देखील या पावसाचा अंदाज आहे. जसे की दक्षिणेकडे जो सोलापूर आहे किंवा सोलापूरचा बहुतेक विभाग जो आहे या ठिकाणी सध्या देखील विजांसहित जोरदार गडगडाटी पाऊस आणि गारपीट देखील सध्या या ठिकाणी चालू असेल. गारपीट जी असेल तर आपल्याला धाराशिवचा उत्तर विभाग, बीड, त्यानंतर सोलापूर या ठिकाणी गारपीटची शक्यता किंवा सध्याची परिस्थिती खूप तीव्र या ठिकाणी असणार आहे आणि हे जे बाष्प असेल तर काहीसं अजून इतर ठिकाणी पाऊस देण्याचा अंदाज आहे. जसे की सोलापूरचा उत्तरेकडील विभाग असेल, त्यानंतर पुण्याच्या देखील पूर्वेकडील भागामध्ये आज रात्री पाऊस देईल. यासह विदर्भाकडे सकाळपासून ढगाळलेलं हवामान आहे आणि या ठिकाणी आता पाऊस सक्रिय झालेला आहे आणि उद्याची परिस्थिती जर आपण बघितली तर विदर्भामध्ये जे असेल तर वातावरण तीव्र होण्याची दाट अंदाज आहे पुढील 19 आणि 20 या 2 तारखेसाठी. पूर्वेकडील विदर्भाचा जो भाग असेल ज्यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या संपूर्ण वर्ध्यापर्यंत गारपीट होण्याचा जास्त धोका आहे. तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काळजी घ्या. विजा जर कडकडत असतील तर बाहेर या ठिकाणी पडू नका.
तर अशा प्रकारचा एकंदरीत विदर्भासाठी अलर्ट आहे. आणि या खालोखाल जर आपण बघितलं तर दक्षिणेकडे मराठवाडा जो असेल तर या ठिकाणी देखील तीव्र होईल. आणि उद्या जे असेल तर आपल्याला जालन्यापर्यंत किंवा छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यापर्यंत हा पाऊस सक्रिय बऱ्यापैकी झालेला बघायला मिळणार आहे. आणि हा पाऊस उद्या अशाच प्रकारे दक्षिण भागामध्ये राहणार आहे. यासोबत उत्तरेकडून जे बाष्प पोहोचेल आपल्याला पश्चिम भागामधून, तर ते देखील या ठिकाणी उत्तरेकडे प्रभाव पाडेल किंवा घाटाच्या पालघर यासोबतच ठाणे आणि मुंबईच्या एक दुसऱ्या भागामध्ये देखील बाष्प पोहोचू शकतं. कारण की हे बाष्प पश्चिमेकडून येते, त्यामुळे घाटाच्या पलीकडच्या भागामध्ये देखील आपल्याला उद्यासाठी पाऊस असणार आहे. आणि बाकी तर बंगालच्या उपसागरमधून आपल्याला घाटाच्या अलीकडल्या भागामध्ये बाष्प तर पोहोचतेच. या ठिकाणी देखील उद्या गडगडाटी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. पाऊस देखील होणार आहे. आणि उद्या हे वातावरण तीव्र असेल. परवा विदर्भामध्ये देखील तीव्र असणार आहे. दक्षिण मराठवाड्याकडे देखील तीव्र असेल. त्यानंतर उत्तरेकडचा काहीसा पावसाचा 20 तारखेला किंवा 21 तारखेपासून जोर काहीसा कमी होऊ शकतो. म्हणजे पावसाचं वातावरण काहीसं या ठिकाणी निवळण्याची शक्यता आहे. परंतु पुन्हा एक पावसाचा स्पेल येणारच आहे. म्हणजे बरेच दिवस हे वातावरण राहणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये देखील एप्रिल फूल तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे त्या संदर्भाच्या ज्या अपडेट असतील ह्या देखील तुमच्यापर्यंत विश्वासाने 1-2 दिवसामध्ये सविस्तरपणे पाठवण्यात येईल. मध्यंतरी जो टाईम असेल त्या टायमामध्ये देखील शेतकरी बांधवांचे गहू या ठिकाणी काढू शकतात. त्या संदर्भाची देखील माहिती दिली जाईल. धन्यवाद.